बागातून काळ्या खोडांचे वेल बाहेर पडले, आकाशात झेपावले. सापासारखे सळसळत चारी दिशांनी वडाकडे आले. वडाच्या फांद्यांना चिकटले. वेलांचे फास तयार झाले. एकेका बागायतदारानं फास गळ्यात अडकवून घेतला. स्वतःला खाली झोकून दिलं. फासाला हिसका बसला. गळ्याला फास आवळले. जिभा बाहेर पडल्या. तानाजीला एक रिकामा फास दिसला. संपलं. सगळं संपलं. इतक्यात त्याच्या खांद्याला हातांचा स्पर्श झाला. मायेचा स्पर्श. त्याची माय आवडाक्का त्याच्या काळजीनं उभ्या वनव्यानं आली होती. तिनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अरे, असं अंग गाळून कसं चालेल लेकरा? आपण कुणबी आशेवर जगायचं. आज नाही उद्याचा दिस तरी सोन्याचं उगवल की रे. जलम मरणाचा फेरा अरे कुणाला चुकला या? उठ उठ बाळा, बागेची खरड छाटणी करायची आहे. खरड छाटणी झाली की बागेला नवी पालवी फुटते. नवा जलम असतोय रे बागेचा. आणि आपला बी. तानाजीनं आवडाक्काच्या तोंडाकडे बघितलं. तिच्या तोंडावर हिरवं तेज चमकत होतं.